मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो सभागृहामध्ये मांडलेला आहे। मात्र शेतकऱ्यांसाठी काही ठोस भूमिका जी आहे किंवा जे ठोस निर्णय आहेत तो मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही किंवा अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यात आली अशा प्रकारची ओरड जी आहे ती शेतकरी संघटनेकडून करण्यात येते। आपल्यासोबत लातूर जिल्ह्यातले शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं या अर्थसंकल्पावर ते समाधानी आहेत की नाही, की काय अपेक्षा होत्या या अर्थसंकल्पाकडनं तुमच्या? सरळ मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवलेलं आहे। निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 अशा प्रकारचा त्यांनी नारा दिलेला होता, परंतु आज शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसून एका प्रकारे त्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे। अटी शर्तीवर फक्त 2 लाख रुपयापर्यंतची त्यांनी कर्जमाफी जाहीर केलेली आहे। सरसकट कर्जमुक्तीची मागणी शेतकऱ्यांची होती, ती 5 लाखापर्यंतची मागणी असताना यांनी 2 लाखापर्यंत अटी शर्तीवर कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत। यानंतर शेतकऱ्यांना जे अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून गेल्या होत्या त्याच्यामध्ये नुकसान भरपाई थोड्या प्रमाणात का असेना मिळणं अपेक्षित होतं, पण त्यांनी त्याच्याबद्दल कुठला सभागृहामध्ये आज काढलेला नाही। म्हणजे गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला, जमिनी खरडून गेल्या, त्यांच्या जमिनी अजूनही ओसाड पडलेल्या आहेत आणि त्यानंतर आत्ता 15 दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस आला त्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलं, त्यावर मात्र काही सभागृहामध्ये चर्चा झालेली नाही किंवा अर्थसंकल्पात तशी तरतूद दिसत नाही। खरं तर या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 म्हणणाऱ्या सरकारनं शेतकऱ्याच्या हातात अक्षरशः धतुरा दिलेला आहे। अशाच पद्धतीचं चित्र आजच्या अर्थसंकल्पातून दिसून येते। खरं तर गेल्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड ढगफुटीनं शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि हे शेतकऱ्याचं नुकसान होत असताना आम्हाला वाटलं होतं फरकाची रक्कम सोयाबीन कापसाला हे सरकार देईल, मात्र या सरकारनं केवळ चालबाज असलेलं हे सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अतिशय दिशाभूल करणारा मुख्यमंत्री आहे। वाऱ्यावरच्या गप्पा या सरकारनं मारलेल्या आहेत आणि सामान्य माणूस हा अर्थसंकल्पामधून परागंदा केलेला आहे। खऱ्या अर्थानं शेतकरी, शेतमजूर, निराधार या लोकांच्यासाठी ठोस उपक्रम या अर्थसंकल्पात होणं आवश्यक होतं, मात्र शेतकरी शेतमजुराच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसण्याचं काम या सरकारनं या अर्थसंकल्पात केलेलं आहे। 2 लाखांची जी काही कर्जमाफी आहे ती टर्म्स अँड कंडिशनवर, म्हणजे पात्र शेतकऱ्यांना ही कर्जमाफी लागू असेल असा एक शब्द त्यांनी उल्लेख केलेला आहे। सरसकट कर्जमाफीची अपेक्षा होती शेतकऱ्यांना। खरं तर या सरकारनं सरळ शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे। कुठलाही अटी शर्ती न घालता त्यांनी 5 लाखापर्यंतचं सरसकट कर्जमुक्ती द्यायला पाहिजे होती। त्याच पद्धतीनं जे नियमित कर्जफेड करणारा जो शेतकरी आहे सातत्यानं या देशाच्या अर्थकारणामध्ये त्याची महत्त्वाची आणि मोलाची भूमिका तो बजावतोय, मात्र त्या शेतकऱ्याला 50,000चं थातूर सानुग्रह अनुदान देण्याचं वचन या अर्थसंकल्पात दिलेलं आहे, जे आम्हाला मान्य नाही। कारण याच्या अगोदरच्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवारांनी पण अशाच पद्धतीचं सुतोवाच केलेला आहे। अद्याप त्याही लोकांना 50,000चं अनुदान मिळालेलं नाही, म्हणून बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी असल्याचं चित्र या अर्थसंकल्पात शेतकऱ्याच्या दृष्टीनं झालेलं आहे। या अर्थसंकल्पावर शेतकरी आणि शेतकऱ्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते संतुष्ट नाहीत अशा प्रकारचं चित्र जे आहे ते लातूरमध्ये तरी दिसतं आहे। जर लक्षात घेतलं आपण तर गेल्या वर्षभरापासून शेतकरी जे आहेत ते अतिवृष्टीनं अतोनात नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांचं, आणि शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका सरकारनं घ्यायला हवी होती अशा प्रकारची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीची समोर येते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।